मित्र आज आपण ट्रेड घेतले, पाहूया काय होतं आहे ते. एक्सपेन 25,650 आहे. वाय चेंज ओके. मॅक्सपेन लक्षात ठेवा, फक्त 25,750 आहे. तो जर खाली शिफ्टिंग झाला 600ला तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स होणार, बॉटमलाच मार्केट जाऊ शकतं. पाहूया काय होते आजचा. ओके टॉप बनलेला आहे. ओके काय होतंय पाहू आपण. बॉटम बनलेला आहे. 25,571ला ओपनिंग झाली होती. 9:20ला टॉप बनलेला आहे. स्ट्रक्चरचा लो तोडला, डे लो तोडलेला आहे. कॅन्डलचा तोही विचार करायला पाहिजे आपण. तो काय होते सी घ्यायचा का पी घ्यायचा, तो आपण विचार करू आपण त्याच्यावरती. मॅक्सपेनच्या खालीच मार्केट आहे, 100 पॉईंट खाली आहे, त्यामुळे जरा विचार करून घेतलं पाहिजे काय होतंय ते. तर काय होतं पाहू आपण. थोडंसं रिट्रेस झालं पाहिजे मार्केट. थोडंसं रिट्रेस झाल्यानंतर आपण एंट्री बेस्ट बनू शकते तिथे. थोडंसं रिट्रेस झाल्यानंतर एंट्री बेस्ट बनवू शकते तिथे. पाहू काय होतंय. ब्रेक क्लोज झालेला आहे आपला व्यवस्थित. मित्र आपण पाहूया पीलाच ट्राय करूया. फक्त जरा रिट्रेस झालं पाहिजे. एंट्री एक्झिट कशी होत्या शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण रिस्क कशी मॅनेज करतोय, रिस्क कशी कमी करता येते हे आपण पाहतोय अगोदर, नंतरच एंट्री घेतोय. अगोदर आपल्याला मार्केटला द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला मार्केट देणार नाही प्रॉफिट. त्याच्यामुळे अगोदर देण्याची भावना ठेवली तर ऑटोमॅटिक आपल्याकडे येत राहतं. म्हणतात ना, युनिव्हर्सचा नियम आहे तो तसा. खूप छान मित्र. पाहू इथं आपण मग पी घेतलेला आहे 25,600चा. हो काय होतं 116ला बाईंग आहे आपलं. 110 स्टॉपलॉस आहे आपला, म्हणजे 6 पॉईंटचा ऑलमोस्ट 6 पॉईंट एक्झॅक्टली स्टॉपलॉस आहे आपला. काय होते पाहू मित्र. कास्ट कधी कधी काय होतंय आज जरा गडबड पण आहे, त्याच्यामुळे स्टॉपलॉस झालेला आहे मित्र आपला एंट्रीमधील. 6 पॉईंटचा स्टॉपलॉस आपला बुक केलेला आहे आपण. ओके स्टॉपलॉस झालेला आहे. मित्र इथं आपण एंट्री घेतोय 105च्या दरम्यान. सेकंड 106.99चा स्टॉपलॉस लावलेला आहे एंट्रीला. रिस्क पायाला 6 पॉईंटचा एसल झाला मित्र. हाही 6 पॉईंटचा एसल असणार आहे आपला. त्याच्यानंतर काय होईल काय होतंय फिक्स एसल माहितीच पाहिजे मित्र, नाहीतर काय उपयोग नाही. हा एसल झाल्यानंतर आपण परत दुसरी एंट्री काही घेणार नाही आहे मित्र. पाणी एक्सपेन 25,600 शिफ्टिंग झालेलं आहे मित्रांनो. मार्केट खालीच येणार आहे. काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे मॅक्सपेन हा खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटला 580 आहे. मी मॅक्सपेन जवळ आलेला आहे, त्यामुळे तिथून सेलिंग येण्याचे चान्सेस खूप आहेत मित्रांनो.
20 पॉईंटच्या आसपास आहे. आपला सकाळचा बॉटम फसलेला होता मित्र. आता जरी काय झालं पाहू, त्यामुळे जरा बघितलं पाहिजे. स्टॉप लॉस झालेला आहे मित्रांनो आपला. हे पहा मित्रांनो, आपण आपला स्टॉप लॉस झाल्यानंतर सेकंड स्टॉप लॉस मार्केट आपल्या टार्गेटकडे गेले आहे. जवळजवळ 206कडे मार्केट गेलेलं आहे. म्हणजे 100 पॉईंट इथून दिले असते. आपला बॉटम 90 लो मारला पहा. म्हणजे ॲक्च्युली बॉटम हा 88 रुपये होता. म्हणजे सेकंड कॅन्डलचा 9:20च्या कॅन्डलचा जो बॉटम होता, 9:20-9:25च्या कॅन्डलचा तो बॉटम त्यानं फाइंड केला. आपल्याला बॉटम फाइंड करता चुकलं, नाही तर आपलं टार्गेट आजही आपल्याला 100 पॉईंट दिले असते मार्केटने. 97 परत बघा येऊन एकदा गेला आहे आणि 10-12 पॉईंटचा परत तो टार्गेट दिलं त्याने. 215 रुपये हाय गेला आहे.